आणि विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधक हे विविध समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत असतात। विरोधकांनी आज सरकारचे मंत्री आणि सत्ताधारी आमदार यांच्या विरोधात एक अनोखं आंदोलन छेडलं आणि यावेळी विरोधकांनी एक आगळावेगळा पोशाख परिधान करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली। पण विरोधकांच्या आंदोलनाची आज दिवसभर चांगली चर्चाही रंगली। विरोधकांचं टॉवेल बनियानवर आंदोलन, सत्ताधारी आमदार मंत्र्यांचा निषेध, सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अनोखं चित्र पाहायला मिळालं। विरोधी पक्षाचे आमदार चक्क टॉवेल आणि बनियान घालून आंदोलनात उतरले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर आमदारांनी टॉवेल आणि बनियनवर हे आंदोलन केलं। महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो असे फलक झळकावत विरोधकांनी आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री विधान भवनात प्रवेश करत असताना आंदोलनाच्या घोषणांचा स्वर आणखी टिपेला पोहोचला। पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असताना गिरीश महाजन तिथून जात होते। त्यांचं आंदोलन पाहून महाजनांना हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विरोधकांनी त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं। विरोधकांनी केलेल्या आंदोलनाला किनार आहे ती टॉवेल आणि बनियानवर असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण। एखाद्या बॉक्सरप्रमाणे 9 ठोसे त्यांनी कर्मचाऱ्याला लगावले। त्याचसोबत पैशाच्या बॅगेसह मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ इरावतानी व्हायरल केला। त्यावरून विरोधकांनी सरकारला खिंडीत पकडलंय। ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं, शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते। टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतायत। 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे। जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी, निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी। संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले। अधिवेशनातही विरोधी पक्षाच्या आमदारांनी या विषयावरून सत्ताधाऱ्यांना घेरत जोरदार टोलेबाजी केली। झीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवताय आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे 2-2 कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। काय चाललंय? उघडे नागडे फिरतायत मंत्री। नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये। विशेष म्हणजे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या वर्तणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त करत दोन्ही नेत्यांना कानपिचक्या दिल्या। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, तुमचे आमदार काय करतात असं मला विचारलं जातं, तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी असं सांगताना चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना तंबी दिली। काही आमदार आणि मंत्र्यांच्या वर्तणुकीमुळे शिवसेनेवर निशाणा साधण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।